मला ना खरंच कळत नाहीये, की या पदार्थाची चव तुम्हाला मी कशी सांगू? कमी वेळ, साधं साहित्य आणि अतिशय जबरदस्त चव. म्हणजे असं म्हणा ना, की मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी बनवायला तुम्ही घेतलात ना, तर मुलांच्या सोबतीने हा पदार्थ तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडणार आहे. एकदा हा पदार्थ तुम्ही बनवून पाहिलात ना, तर पुन्हा-पुन्हा बनवण्याचा मोह अजिबात तुम्हाला आवरणार नाही. कारण 100% गॅरंटीने सांगते, ही रेसिपी तुमच्या फेव्हरेट लिस्टमध्ये नक्की जाणार आहे. माझ्या मुलीला ना तेच-तेच पदार्थ खाऊन खूप बोर होतं आणि म्हणूनच मी नेहमीच काहीतरी व्हेरिएशन तिच्या डब्यामध्ये देत असते. पण ही काळजी घेते, की ते पौष्टिक असायला हवेत. त्याच्यामध्ये भरपूर भाज्या असायला हव्या किंवा तिचं पोटसुद्धा भरायला हवं. आता आजची ही रेसिपी अशीच असणार आहे. आपली जी सीरीज आपण सुरू केलेली आहे, त्यामधला भाग क्रमांक 4 म्हणजे आपली 4थी डब्याची रेसिपी आहे. इथून मागच्या सगळ्या रेसिपीजला तुम्ही जो रिस्पॉन्स दिलेला आहे, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. चला तर मग तृप्तीच किचन गट्टामध्ये आपला 4था डबा कसा बनवायचा ते पाहूयात. चला डबा बनवायला घेऊयात. एक अर्ध्या तासापूर्वी इथं मी मूग डाळ भिजत घातली होती किंवा पटकन भिजवायची असेल तर गरम पाण्यामध्ये 15 मिनिटात छान भिजेल. कोमट पाणी सुद्धा चालेल किंवा अगदी रात्री तुम्ही भिजत घातली तरी सुद्धा चालणार आहे. इथे बरोबर दीड वाटी भरून जी वाटी मी तुम्हाला दाखवली त्या वाटीच्या अंदाजानुसार दीड वाटी भरून मूग डाळ घेतली होती. अर्ध्या तासासाठी छान भिजली की यामधलं सगळं पाणी आपल्याला उपसून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची. डाळीची पेस्ट करत असताना बारीक करत असताना खूप जास्त पाण्याचा अंश यामध्ये नको, नाहीतर मग खूप जास्त पातळ मिश्रण आपलं होऊ शकतं. बऱ्यापैकी डाळ अशी निथळून घेतली आणि आता सगळी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे. यामध्येच घालायचे 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घातले. मिक्सरला हे बारीक वाटून घेऊयात. अगदीच वाटलं जात नसेल तर थोडंसं 2-3 चमचे पाणी तुम्ही घालू शकता. हे एका मोठ्या बोलमध्ये आपल्याला काढून घ्यायचंय. मिश्रण इथे संपूर्णपणे काढून घेतलंय. अगदीच आपल्याला बारीक पेस्ट झाली पाहिजे असं अजिबातच नाहीये बरं का. थोडंसं हलकसं जाडसर राहिलं तरी सुद्धा चालू शकतं. आता यानंतर इथे मी भोपळा घेतलेला आहे. आता भोपळा किती घालायचा हे अगदीच तुमच्यावरती सुद्धा डिपेंड आहे बरं का. भोपळा थोडासा जास्त घेतला तरी सुद्धा चालणार आहे. यावरची संपूर्णपणे साल काढून घेऊयात. जर कोवळा भोपळा असेल तर वरची साल नाही काढून घेतली तरी सुद्धा चालेल. आता भोपळा आपल्याला जाडसर किसून घ्यायचा आहे. भोपळा चिरून न घेता किसून घ्यायचा म्हणजे मग पटकन तो शिजला सुद्धा जातो. आता इथे संपूर्णपणे भोपळा मी किसून घेतलेला आहे. साधारण एक खीस ना, एक अंदाज सांगायचा तर मगाशी जी वाटी तुम्हाला दाखवली ना, तर तेवढा वाटीभर हा खीस असेल. आता हा संपूर्ण भोपळ्याचा खीस यामध्ये मी घालणार आहे. हवं असेल तर थोडासा जास्त घेतलात तरी सुद्धा चालेल बरं का भोपळ्याचा खीस. यासोबतच एक गाजर मी छान बारीक असं खिसून घेतलंय आणि सोबतच वाटीभर पालकाची पानं सुद्धा बारीक चिरून घेतलीत. मुलांना अजिबात कढीपत्ता खात नाहीत बरं का. म्हणूनच अतिशय बारीक असा कढीपत्त्याची पानं मी चिरून यामध्ये घातली आहेत. साधारण 20-25 तरी पानं घेतली आहेत. आता काही बाजूला काढली जाणार नाहीत. आता यामध्ये चवीपुरतीचं मीठ घातलं आणि इतर साधे बेसिक मसाले घालायचा. जसं की हळद घातलेली आहे आणि मगाशी आपण हिरवी मिरची वाटणामध्ये घातली होती. म्हणूनच आता इथे मी फक्त बेडगी मिरची घालते. सोबतच जिऱ्याची पावडर घातलेली आहे आणि यासोबतच मी इथे थोडासा गरम मसाला घेतलाय किंवा किचन किंग मसाला सुद्धा छान जातो यामध्ये. आता सगळ्या मिश्रणाला छान बाइंडिंग यावं म्हणून पाव वाटी आणि वरती अगदी चमचाभरच रवा मी इथे घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा, जाड रवा इथे चालणार नाही. आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याला ना सोडा घालायची गरज पडते, ना कुठलंही इनो घालायची गरज पडते. मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं. खूप आधी हे बॅटर तयार करून ठेवायचं नाही, नाहीतर कसं ना भोपळ्याला खूप पाणी सुटतं. पालकसुद्धा आहे, मीठ आपण यामध्ये घातलंय त्यामुळे हे मिश्रण थोडंसं जास्त ओलसर होतं. आणि म्हणूनच आपण याची कन्सिस्टन्सी कशी ना बॅलन्स करण्यासाठी यामध्ये थोडासा रवा घातलेला आहे आणि रवा घातल्यामुळे या पदार्थाला थोडासा क्रिस्पीपणा सुद्धा येतो. म्हणून 2-3 चमचे का होईना यामध्ये रवा घालायचाच. आता हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव मी मिक्स करून घेतलं. आत्ता जरी दिसायला हे थोडंसं घट्टसर दिसत असलं ना, तरी सुद्धा थोड्या वेळाने भोपळा छान पाणी रिलीज करतो आणि हे मिश्रण थोडंसं असं मऊसूत होतं. आता झाकण ठेवूयात आणि रवा छान भिजू देऊयात. साधारण फक्त एक 5-7 मिनिटांसाठीच मी भिजवलं होतं, कारण बारीकच रवा आहे, पटकन भिजला जातो. मिश्रण आधीपेक्षा थोडं सैलसर दिसतंय. अजिबात पाणी घालायची गरज नाही. थोड्या वेळानंतर आणखीन हे हलकं-हलकं सैलसर व्हायला सुरुवात होते. आता लगेचच आपण याचे पॅनकेक घालूयात. आता मी याला पॅनकेकच म्हणतीये, पण हवं तर तुम्ही आपले नेहमीचे धिरडे म्हणा किंवा मग थालीपीठं सुद्धा म्हणू शकता. पण हे ना चवीला खूप भयानक मस्त लागतात. आता इथे मी ना नॉनस्टिकचा पॅन घेतलाय. पण मग तुम्ही चपातीचा तवा असेल तो घेतलात तरी सुद्धा चालेल किंवा मग आपला रेग्युलर डोशाचा तवा तो सुद्धा चालणार आहे.
थोडंसं जास्तच इथं मी तेल घेतलंय. साधारण पळी 2 पळी इथं मी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं, साधारण असा हलकासा धूर यायला लागला, की मग ह्यावरती भरपूर असे तीळ घालायचे आहेत. खूप छान क्रॅकी असे हे तीळ होतात आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि चवीला तर विचारूच नका, खूप मस्तच लागतात. आता अगदी 1-1 चमचा भरून हे मिश्रण घालायचं आहे आणि यानंतर हे छान असं पसरवून घ्यायचं आहे. खूप जाड असं पसरू नका. साधारण एक अंदाज सांगायचा झालाच, तर आपलं थालीपीठ जितकं जाड असतं त्यापेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं. कारण हे काय व्यवस्थित आपल्याला थापता येणार नाही, खूप जास्त पातळसुद्धा करता येणार नाही. पण त्यातल्या त्यात हे पटकन सरकलं जातं कारण सैलसर बॅटर आहे. एका वेळेस मध्यम आकाराचं आहे म्हणजे साधारण तुम्हाला एक अंदाज आला असेल, की केवढा हा पॅनकेक आहे. यानुसार आपण मुलांना डब्याला द्यायला सुद्धा बरे पडतात. कारण मग त्यांना खायला सोपे पडतात, डब्यात बांधून द्यायला सुद्धा बरे पडतात आणि म्हणूनच एका वेळेस 4-4 असे मध्यम आकाराचे पॅनकेक आपण बनवून घेतले. असं थोडंसं फॅन्सी नाव दिलं ना, की मुलांना सुद्धा आवडतं. धिरडी, धपाटे किंवा थालीपीठं हे असली नावं अजिबात आवडत नाहीत. तुमच्या बाबतीत सुद्धा असंच होत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा, की तुमच्या मुलांना सुद्धा अशी फॅन्सी नावं असली, की पदार्थ लगेच खावासा वाटतो. वरून मिश्रण थोडंसं कोरडं वाटायला लागलं, की पलटी करून घ्यायचं. एक लक्षात घ्या, सुरुवातीपासूनच गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही. मध्यम आचेवरती जरा वेळासाठी आपल्याला हे पॅनकेक दोन्ही बाजूने हलकेसे गोल्डन रंग येईपर्यंत किंवा एक अंदाज तुम्हाला सांगायचा आहे, एक 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला जेव्हा असं वाटतं, की यामधल्या भाज्या चला 2-3 मिनिटात शिजलेल्या असतील, म्हणून 2-3 मिनिटांसाठी मध्यम आचेवरती आपल्याला छान असे भाजून घ्यायचे. जेव्हा पलटी करतो ना, वरचं जे आवरण आहे ते अनइव्हन असतं आणि ते अगदी फ्लॅट होण्यासाठी थोडासा वरून दाब द्यायचा. म्हणजे मग हा पॅनकेक खालच्या बाजूने असा फ्लॅट होतो आणि छान भाजला सुद्धा जातो. आता मात्र गॅसची फ्लेम मी थोडीशी हाय केलेली आहे आणि हाय फ्लेमवरती आता अगदी 1-2 मिनिटामध्ये छान रंग येईल आणि मग हा पॅनकेक हलकासा क्रिस्पी, थोडासा मऊसूद असा सुद्धा होईल आणि बराच वेळ हा असा क्रिस्पी सुद्धा राहतो बरं का. यामुळे मुलांना तुम्ही डब्याला दिल्यानंतर मुलं नक्कीच खुश होणार आहेत. तर पाहता क्षणी हा खावासा वाटणारा आणि खाल्ल्यानंतर मन तृप्त करणारा, पोट भरेल पण मन भरणार नाही असा हा पदार्थ आहे. तुम्ही एकदा तरी माझ्या सांगण्यावरून ना नक्की ट्राय करून पहा. तर दोन्ही बाजूने असा मस्त रंग येईपर्यंत मी हे भाजून घेतलेलं आहे आणि जी कमाल चव लागते ना, तुम्हाला खरंच मी सांगते. नक्की ट्राय करून पहा. एक बॅच आपल्याला तयार करण्यासाठी हे 4 पॅनकेक मला तयार करण्यासाठी, तळण्यासाठी साधारण 5 ते 7 मिनिटं तरी लागलेली आहेत. थोडासा जास्त वेळ लागतो, कारण की आपल्याला ते क्रिस्पीसुद्धा करायचे असतात. तर याच पद्धतीने बाकीचे सुद्धा मी करून घेणार आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, की आपण आधी भरपूर तेल घातलं होतं, तरीसुद्धा त्यातलं बरंचसं तेल शिल्लक होतं. अगदी गरज लागली तर थोडंसं तेल तुम्ही वाढवू शकता आणि मग दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने शॅलो फ्राय करून घेऊ शकता. आता डब्यासाठी तर मस्त क्रिस्पी असं पॅनकेक झालेत. आता हे नाश्त्यासाठी थोडंसं मोठ्या आकाराचं मी बनवणार आहे. आता हे तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. सॉससोबत, एखाद्या चटणीसोबत, दह्यासोबत. इथे मी ठेचा दही बनवून घेतलेलं आहे, जे खायला खूप छान लागतं. पण खरं सांगू का, या पॅनकेकसोबत काहीच खायची गरज नाही. असेच सुद्धा हे खूप छान लागतात. भरपूर भाज्या यामध्ये आहेत. यासोबतच मुगापासून आपण हे बनवलेलं आहे. म्हटल्यावरती मुलांना जितकं हवं तुम्ही तितकं खाऊ देऊ शकता. नाश्त्यासाठी बनवा सकाळच्या किंवा मुलांना डब्यासाठी तर देऊच शकता आणि घरातल्या सगळ्यांना नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता. बरं एक आणखीन सांगू का? तुम्हाला हे असं बनवायचं नसेल, तर याऐवजी तुम्ही अप्पेसुद्धा बनवलेत ना, तरीसुद्धा चालेल. याच बॅटरचं थोडंसं घट्टसर असं बनवून थालीपीठसुद्धा तुम्ही बनवलंत तरीसुद्धा चालेल. तेच सगळं साहित्य, फक्त पदार्थ जरा वेगवेगळे बनवलेत ना, तरीसुद्धा छान चव येते. पण या पद्धतीने एकदा तरी छोटे मिनी पॅनकेक ना नक्की बनवून पहा. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत, डब्याच्या आणखीन एका प्रकारासोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.